संपला गेला आणि त्यानंतर फिल्डिंग निश्चित विस्तारलं जाईल. चला वेळ जास्त घेऊ नका. तुम्हाला जो टायमिंग दिलाय तो टायमिंग मध्ये आपल्याला 20 मिनिटात षटकं उरकायची आहेत ती 4. बरोबर तुम्ही 8 मिनिटांमध्ये तर नरेश पाटील आपण बघतोय अगदी दर्जेदार हा अनेक वेळा चांगला क्रिकेट खेळताना. आमगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. कारण खूप मोठा क्रिकेट अनुभव त्याच्या वाटीशी असताना मात्र सुरुवात तिथे होईल तिसऱ्या षटकाला. षटकातील लेफ्ट हँड मारा पहिलाच फुल टॉस आणि फुल टॉसवर मात्र खरपूस फायदा घेताना अगदी स्वागत केलं ते या गोलंदाजाचा. कारण चेंडू ज्या पद्धतीने मिळाला त्याचा पुरेपूर मेरिट प्रमाणे हा फटका मारताना चेंडू अगदी लॉफ्ट हँड मारला तो चेंडू तो स्क्वेअर लेगच्या दिशेने सर्व सीमे पलीकडे षटकार. आणि षटकाराने ते आगाज करतायत ते निकेतन. खातं तर वैयक्तिक त्यांनी उघडले षटकाराने. संघाची देखील एक सुरुवात पहिली या षटकातून होत असताना संघाची धावसंख्या पोहोचले 23 वर 23 रन. एक बाद 23 एक दमखम दाखवतात आपल्या खेळामधली एक कलात्मकता दाखवत आहेत. कारण या खेळाडूला त्यासाठी जाणलं जातं. नेहमीच निकेतन पाटील आक्रमक भूमिकेत नेहमी असतात. ते कुठली मग फिल्डिंग असेल बॉलिंग असेल किंवा बॅटिंग असेल या तिन्ही क्षेत्रात त्यांचं नेहमीच हे काम आपण अनेक वेळा पाहिलं. तर आज देखील कॅप्टनच्या भूमिकेतून त्यांनी सुरुवात तर केली आहे. या षटकात दुसरा चेंडू होता. इथे तुम्ही जर दिशा चांगली ठेवली तर तुम्हाला दशा पाहायला मिळेल खेळाची. आणि चेंडूला मात्र पुन्हा एकदा लफ्ट केला जातो. पुन्हा एकदा चेंडू लिखते तो फाईन लेगच्या डोक्यावरून सीमे पलीकडे षटकार. तर दोन लगातारचे 2 षटकार ठोकताना नरेश यांच्यावर थोडंसं मोठं नक्की मानसिक दडपण आलाय. कारण अशा प्रकारची गोली करून आपल्या संघाला चालणार नाही. सुरुवातीच्या 2 गोलांनी खूप चांगला मारा केला परंतु इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये अगदी स्वर मारा होत असताना 2 मोठे षटकार आलेत आणि धावसंख्या बघता बघता पोहोचले ती 29-29. निकेतन पाटील ऑन द फायर. तर देवांशी लिवण पाहतोय प्रथमतः त्यांनी टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनने जो निर्णय घेतला योग्य निर्णय होता. परंतु इथे सकाळच्या सत्रात आता सध्या आपण होते निकेतन मात्र अगदी सामन्यावर गरजतायत आणि पुढच्या चेंडूवर आणखी एक फटका मारत असताना हा तिसरा षटकार आणि लगातार 3 षटकार ठोकताना हॅट्रिक साधली गेली. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक सलगचे 3 षटकार. तर जबरदस्त कॅप्टन इनिंग खेळताना आपण होते निकेतन पाटील यांना 3 चेंडूवर 3 षटकार आणि त्यामुळे संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. ती धावफलकावर बघता बघता धावा झाल्यात. त्यांच्या स्कोर आम्हाला सांगतायत की धावसंख्या आतापर्यंत पोहोचली ती 35 धावा 35. एक मोठा स्कोरकडे आगोच होते सगळ्याची. इथे जर या फलंदाज थांबवलं नाही तर नक्कीच धावसंख्या आपल्याला 70च्या आसपास जाऊ शकेल हे पाहायला मिळेल. 70 ते 80 धावा देखील होतात. कारण कालचा आपण जर पाहिलं तर हायेस्ट स्कोर होता काल परवाच्याचा तो 70 धावांचा. आणि सलग जर 6 षटकार ठोकले गेले तर दिनेश सोनवणे सरांकडून स्वतः संघ मालकांकडून मात्र 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ते फलंदाजांसाठी किंवा विशेषतः आपण जी कामगिरी पाहतोय निकेतन यांची त्यांच्यासाठी बक्षीस लागू केलंय ते स्वतः संघ मालकांनी. दिनेश सोनवणे मोज. बघूयात काय घडेल नेमकं. इथे मात्र पुढच्या चेंडूला अगदी चांगला चेंडू मारावा गेला. अगदी फलंदाज अगदी बंदिस्त करण्याचा चेंडू ठरला. त्यावर अगदी पुश केलं समोरच्या बाजूने मिस फिल्डिंग झालंय आणि याचाच फायदा घेत असताना फलंदाजांनी लगेचच दुसरी धाव देखील जोडली गेली ती धावफलकावर. त्यामुळे या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 37-37. एक बाद 37 धावा. बघा सुरुवातीचा विकेट महेंद्र बादल्यानंतर जिथून मैदानात निकेतन आले तिथून मात्र धावांची गती वाढत गेली आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत. पुढच्या चेंडूला मात्र इथे सन्मान दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा जास्त अतिरिक्त खाली राहिला आणि लेग बाय स्वरूपात इथे धाव मिळतीये. तर यात सिंगलने धावसंख्या आता पोहोचली फलकावरती 38 वर. आता मात्र नरेश एक चांगली गोली करतायत. सुरुवातीच्या 3 चेंडूवर मोठे पटके खाल्ल्यानंतर पुढे आता अचूकता आली त्यांना दिसू लागले. या षटकात आपण चांगली गोली करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना मिळतोय तो या काही चेंडूमध्ये. आणि त्यानंतर षटकातला अंतिम चेंडू तर चांगली ही खेळपट्टी आपण पाहतो. त्यावर फलंदाजांना देखील संधी आहे बॉलरला देखील संधी आहे. कारण एका बॉलरने काल आपण असेल की ती विकेट. तर दरम्यान अंतिम चेंडू संपला गेल्यानंतर 1 धावली. त्यानंतर 3 षटकाचा खेळ संपतोय. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती 13च्या गतीने 39 धाव फलकावर. चला अगदी शेवटचे 4 मिनिट राहिलेत 4थं षटक लागण्याकरता. यानंतर जी सामना असेल पुढचा जो आपण मॅच पाहणार होतं
ती आजच्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीची. तो यानंतर सामना असेल तो व्यान स्ट्रायकर वर्सेस कुणबी 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सुरुवातीला प्लेइंग दिस घेऊन जा आणि त्यानंतर लगेच टॉस केलं जाईल. पहिल्या सामन्यातील जी सध्या आपण इनिंग पाहतोय ती इनिंगची ब्रेक नंतर टॉस केलं जाईल. तेव्हा दोन्ही कॅप्टन विनाविलंब आपण प्ले लिस्ट तयार करा. ती व्यान स्ट्रायकर आणि कुणबी 11 असा हा होणारा पुढचा सामना. चला अगदी 4 मिनिटाचा अवधी राहिला तुम्हाला हे पुढचं नवीन षटक हाताळण्याकरता किंवा संपवण्याकरता लगेच सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा आपण स्वतः कॅप्टनला पाहतोय. बॉलिंग करताना पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगाने सुरुवात इथे करतायत. चेंडूवर नियंत्रण चांगलं ठेवलं गेलं गोलंदाजांनी आणि पहिला चेंडू नेला तो एसटी मागे डॉट स्वरूपात. तर मेघन जे आपण मध्ये अगदी मगाचपासून चांगली क्रिकेट खेळत आहेत. आता स्ट्राईकवर असताना त्यांना या पहिल्या चेंडूवर चकवलं गेलं आणि सगळ्याची धावसंख्या त्यामध्ये थांबली ती 39. पुढचा चेंडू यायचा शॉर्ट पिच चेंडूवर चांगला फटका आला. तो चेंडू तिकडे निघतो मिडविक क्षेत्रामध्ये. ते शतक थोडंसं पोंबलत आहेत परंतु एक धाव जी मात्र सहजतेने घेतली गेली. त्यामुळे धावसंख्या 40 रन. एक बाद 40 धावा फलकावल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ्याला सुरुवात झाली आणि चौथ्या षटकात ते आतापर्यंत 2 चेंडू संपतायत. चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय ती अमर यांची. स्वतः कॅप्टन लीड करतायत संघाला. एक बाद 40. इथे मात्र फटका फसलाय का बघूया. चेंडू उंची गाठली ती शतक चेंडू धावतायत परंतु अगदी चेंडू बाउंड्री पासून थांबवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यावर स्वतः अमित पष्टे आपण पाहतोय तिथे फिल्डिंग करताना 40 प्लसचे खेळाडू की ज्यावर सहजतेने धावा मात्र 2 धावा घेतल्या गेल्या कारण निकेतन सध्या बॅटिंग करतायत समोरच्या बाजूने. त्यामुळे या 2 धावांनी वाढवताना धावसंख्या पोहोचली ती 42 धावा 42 रन. एक बाद 42 एक चांगला स्कोरच्या दिशेने आपण पाहतोय. सध्या संघ पोहोचतोय जातोय आणि षटकातील चौथा चेंडू यायचं थोडंसं फ्लोअर फुल टॉस म्हणावा गेलं. चेंडूला काढलं गेलं ते लॉंग ऑन रिझनला. तिथे नरेशाने सुरेख चेंडू फील्ड केला आहे तोपर्यंत एक सिंगल धाव. तर सिंगल डबल देत असताना मात्र खराब चेंडूचा फायदा घेताना चौकार षटकार देखील आलेत या खेळामधून आणि एक चांगली साजेशी धावसंख्या मात्र इथे पण हा रिफर करतायत इथे बघा. नो साठी तिथे घेतलं गेलंय. जे खेळाडू आपण पाहतोय ऑन साइडला ठेवले गेलेत. एक मिनिट आपण बघूयात. तर नक्कीच तिसरे पंच इथे थोडंसं चेक करतायत. तर निश्चितच चांगला खेळ सध्या पाहतोय मैदानातून. या 2 संघांमधली एक मोठी लढत आजच्या दिवसातील पहिलीच लढत सध्या पाहायला मिळते. ते 2 संघांमधली एकीकडे पाहत असेल तर सायटो विल्स त्यांच्या विपक्षात मात्र सध्या आपण कामगिरी सध्या पाहतोय ती देवांश 11. भूपेश पाटील सापणे बीके यांचा हा संघ आपण पाहतोय. सापणे बुद्रुक येथील आमचे हे प्रमुख संघ मालक आहेत भूपेशजी पाटील साहेब. तर त्याच्या विपक्षात सायटो विल्स. तर या दरम्यान अनेक मान्यवर सुद्धा इथे येतात स्पर्धेकरता आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत सुस्वागत आपण पाहतात. वाडा तालुका त्याचबरोबर विक्रमगड तालुका अजित ही स्पर्धा आपण यांच्या संयुक्त विद्यमानाने कुणबी क्रिकेट लीग पर्व 4 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम. तर पंच निर्णय देतीलच आपल्याला पाहतोय आपण. तर निश्चितच सामना कंटिन्यू राहील चालू राहील. शंका दूर केली गेली त्यानंतर 4 चेंडू आतापर्यंत संपलात. इथे मात्र फुल टॉस होता. या फुल टॉसवर चांगला फायदा 2 क्षेत्रांमधून बघायचा फटकवण्याचा प्रयत्न. आपण चेंडू स्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी चेंडूला थांबवलाय आणि त्यावर फक्त एक धाव. मोठा पटकावण्याचा मारण्याचा हे प्रयत्न होते परंतु अगदी चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय अमर यांची या षटकातली. कुठल्याही प्रकारचा मोठा पटका अजून दिला नाही मारू. फक्त सिंगल डबलला महत्व देताना धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकर 44.
म्हणजे अगदी चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा खर्च केल्यात पहिल्या 5 चेंडूमध्ये आणि अंतिम चेंडूवर मात्र हा धडाका पाहायला मिळतोय तो निकेतन यांचा आणि चेंडूला पाठवला लॉंग लेग वरून सरळ सीमेपार चौकार 4. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ संपला. बरोबर 20 मिनिटाचा अवधी संपला आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48-48. 12ची गती राखली गेली प्रत्येक षटकामध्ये. 12-48 धावा फलकावर लावल्या गेल्यात. तर 1 गड्याच्या मोबदल्यात संघाने एक दमदार सुरुवात केली आहे ती मात्र साई एटो विल संघाने, कारण त्यांना प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि त्याचा फायदा घेताना सुरुवातीला एक विकेट संघाने गमावली. जरूर महेंद्र लवकर बाद झाले, पण त्यानंतर मेघन आणि निकेतन स्वतः कॅप्टन त्यांनी खूप जबरदस्त ही लढत देत असताना दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचतायत आणि त्याच्यामुळे आता 4 षटकांचा देखील खेळ संपला. परत आता अंतिम षटक जे बाकी राहिलं आहे हाणामारीचं किंवा स्लॉगवर, त्या स्लॉगरमध्ये बघूयात त्यांची या दोन्ही फलंदाजीचे डावपेच का असतील. तर गोलंदाजीत इथे बदल होईल. अमर यांनी 2 षटकं पुढे केलेत. 1 षटक तन्मयने हाताळलं, 1 षटक नरेश पाडीने हाताळलंय. असे 3 गोलंदाज वापरले गेलेत. परंतु शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये आपण बदल पाहतोय आणि गोलंदाजी मार्क करता तर मनोज हरड आपण बघतोय. एक जाणे जुने जाणते खेळाडू आपण पाहिलं असेल. अनेक वेळा त्यांनी खूप चांगला दर्जेदार खेळ केलाय आणि तेच मनोज हरड जे अंतिम षटकासाठी सज्ज होताना आपण पाहत असाल देवांश 11 संघाकडून शेवटचं षटक हाताळलं जात आहे. या शेवटच्या षटकात बॅटिंग करणारा संघ कशा प्रकारे धावसंख्या पुढे नेतोय ते देखील पाहणं योग्य ठरेल. या दरम्यान तर सुरुवात मात्र वाईडने होत असताना 1 अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 49. 1 बाद 49 धावा ज्या धावफलकावर नोंदवल्या गेल्यात आणि मनोजनं या क्रीजचा नक्की त्यांना चांगल्यापैकी इथे उपयोग करावा लागेल. संघासाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकातून पुनश्च एकदा पहिला चेंडू यावेळी बाहेर पडणाऱ्या चेंडूला फटकवण्याचा प्रयत्न, थोडासा धोका होऊ शकतो कारण फेक आली आहे सचिन जाधव यांची आणि थेट स्टंपवर असताना मेघन पाटील मात्र दुर्दैवाने धावचीत स्वरूपात बाद झालेत. बघा अवधानाने असं झालं आणि निश्चितच आश्चर्यचकित ते देखील राहिले. इतक्या झटपट ही क्रिया जाताना आपल्याला बाद केलं गेलंय आणि संघाचा हा दुसरा गडी अशा प्रकारे बाद होतोय धावचीत स्वरूपात. तर मेघन यांची चांगली इनिंग मात्र इथे संपुष्टात आली आणि दुसरा गडी बाद होताना धावसंख्या 2 गडी बाद 49. तरी षटक निश्चितच योग्य ठरणाऱ्या सामन्यातून धावा कितीपर्यंत जातील हे स्पष्ट करणारं षटक असणार आहे. फक्त या दरम्यान एक महत्वाची विकेट गेल्यानंतर पहिला चेंडूचा इथे खेळ संपला गेला तो मनोजनच्या. तर इथे नवीन फलंदाज आकाश जाधव जे 7 करतील. इथे निकेतन पाटील स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत सध्या त्यांना आपण पाहतोय आणि पुढचा जो फुल टॉस चेंडू पंचांनी अगदीच नो बॉल घोषित केला या पहिल्या चेंडू इथे चेंडूला आणि फ्री टच लागू झाली. परंतु दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय. याच 2 धावा महत्वपूर्ण धावा परंतु नो बॉल आणि कधी 3 धावांचा हा फायदा चांगला मिळतोय. 3 धावांची 3 तर 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती येता धाव फलकावर 1+2 नो बॉल +2 अशा 3 धावा आणि धावसंख्या पोहोचली ती 52 52 रन. तर फ्रीटचा एक निश्चितच संधी असेल पुढचा चेंडू खेळण्याकरता. निकेतन यांना फिल्डिंग मध्ये थोडंसं आपण पाहतोय की फिल्डिंग डीपला पाठवली गेली आहे कारण त्यांना माहिती की हा फलंदाज मोठे पटके मारण्यात माहिर आहे. तर त्या कशा प्रकारे थोडंसं थांबवायचा या फ्रीटचा फायदा त्यांना जास्त मिळू द्यायचा नाही. इथे मात्र अगदी खूप स्लोवर चेंडू टाकला होता. हा मनोज देखील अतिशय हुशारीने गोली करतायत त्या षटकामध्ये. यांना माहिती आहे की आपल्यावर जबाबदारी आपल्याला चांगली निभावावी लागेल आणि चांगला चेंडू हाताळताना मात्र फलंदाज फक्त या फ्रीटचा फायदा 1 धावेमध्ये मिळतो. याच एकेरी धावेने धावसंख्या पोहोचले पलकावरती आतापर्यंत 53-53 2 बाद 53 धावा. महेंद्र आणि मेघन हे बाद झालेत संघाकरता. परंतु सध्या जबाबदारी आपण बघतोय आकाश आणि निकेतन यांच्यावर आलेली. तर या षटकातील मनोजनचा पुढचा चेंडू
इथे पुन्हा एकदा कमी गती चेंडू पाहायला मिळाला आपल्याला पूर्णपणे अगदी द्विधा समस्या आली होती की खेळावं की न खेळावा अशा संभ्रमात चेंडू अखेर निघून गेला एसटी मागे डॉट स्वरूपात. चांगलं मात्र अगदी गोलंदाजी आपण सध्या पाहतोय. या षटकातून सुरुवातीला वाईट टाकल्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी झाली आहे. एक नो बॉल सुद्धा मध्ये पडला. तर एकंदरीत 3 चेंडू संपलेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. येथे मात्र फुल टॉस देताना अगदी हा चेंडू अगदी हवेत राहिला तिथे शतरक्षकच्या मस्तकाला दस्त देत चेंडूने मात्र उभारी घेतली सरळ सीमेपलीकडे आणि षटकार. एक चांगला स्ट्रोक यावेळी टायमिंग बेमिसाल होतं. चांगल्या की अचूकतेने चेंडूला उचल केली गेली आणि फेकून दिले ते सरळ सीमेपलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून. त्यामुळे 6 धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 59 धावा 59. चांगल्या स्कोरकडे आगेकूच तर होतीये. जे टार्गेट त्यांच्या कॅप्टनने मनात ठेवलं होतं की आपल्या सध्या इथपर्यंत पोहोचायचंय ते मात्र अगदी पूर्ण होईल का, कारण 60-65 धावांचं त्यांचं लक्ष होतं निकेतन पाटील यांचं. पुढचा चेंडूला मात्र फलंदाज अगदी पुन्हा एकदा फसवून निघाला चेंडू, अगदी चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. येस, फलंदाज इथे बाद झालेत. आकाशाने एक षटकार तर मारून आशा निर्माण केली संघासाठी, परंतु पुढच्याच चेंडूवर त्यांना बाद केलं गेलंय आणि संघाचा हा पाहतो आपण तिसरा गडी बाद. 3 गडी बाद होताना धावसंख्या 59. तर 5 चेंडू संपल्यात, अंतिम चेंडूचा खेळ बाकी इथे. शेवटचा चेंडू असेल तो इनिंग मधला. एसटी मागून चांगला झेल इथे घेतलाय अमित पष्टेने. हा, तर अजिंक्य मोकाशी इथे आपण बघतोय. अंतिम चेंडू इथे खेळला जातोय किंवा टाकला जाईल. या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडूला थोडासा फुल लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कव्हर ड्राईव्ह केला तिथे सचिन जाधव मात्र चेंडू धावतायत आणि पाठीमागे बॅकअप मिळतोय. या दरम्यान दुसरी धाव रिस्की धाव घेण्याचा, तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, कारण 3 धावा इथे पळून काढल्यात अजिंक्यने आणि तेवढी 7 त्यांना मिळाली ती स्वतः कॅप्टनची निकेतन यांची. त्यामुळे 3 धावा घेणं सोपं झालं आणि त्याचबरोबर इथे षटकाचा खेळ संपला आणि इनिंगचा देखील खेळ संपला गेला. या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर फलकावर लागली ती 62 धावा, म्हणजे चांगलं टोटल उभी केली गेली आहे ती धाव फलकावर. जवळपास 12पेक्षा जास्त धावा प्रत्येक षटकातून आल्यात फलकावर आणि त्यामुळे 63 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. ते लक्ष आता चेस करावं लागेल ते अर्थातच देवांश 11 संघाला.
त्यानंतर बॅटिंग करत असताना आपण साई ॲटो विल्स संघाला आपण पाहिलं असेल की ज्यांनी चांगला खेळ करत असताना 3 गडी गमावले आणि 3 गडी गमावताना 5 षटकामध्ये 62 धावा ठोकल्या. त्यामुळे त्याचं लक्ष असेल ते 63 धावांचं ते लक्ष घेऊनच मैदानात सलमीचे 2 फलंदाज धुरंदर सुरुवात करण्यासाठी उतरत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं स्ट्राईक एंडवर अमित फस्टे, त्यांच्या साथीला मात्र अगदी अमर पाटील ही जोडी मैदानात. आणि पहिला चेंडू थोडस गती कमी ठेवली होती पण तो फुलटॉस टाकला होता अच्युत पाटील चिंचगड एक्सप्रेस, ज्यांनी सुरुवात तर करताना अगदी चांगली सुरुवात देत आहेत. तर डॉटने सुरुवात होती बरोबर पहिल्या चेंडूवर एक धाव तर घेतली गेली कारण असं वाटलं की चेंडू हाताळा गेला स्लोवरचा, परंतु अगदी त्यानंतर एक धाव जरूर घेतली ती या चेंडूवर. एक धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं उघडलं गेलं आहे संघाचून. 63 धावा ज्या करायच्या आहेत त्या दृष्टीने ही वाटचाल आता सुरू झाली आहे ती देवांश इलेव्हन संघाची. तर या सामना करतील अमर पाटील स्वतः कॅप्टन, षटकातील लेफ्ट हँड मारा अच्युत. हो अच्युत त्यांचा अचूक चेंडू म्हणता येईल. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेरून कट झाला कारण चेंडू स्विंग करण्यामध्ये अतिशय महारत असलेला हा गोलंदाज आहे. कित्येक वर्षाचा अनुभव आपला नेहमीच ते कामी आणतात. सगळ्यासाठी कुठलाही खेळ असू देत, कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा असू देत, सातत्याने आपला एक चांगला प्रभाव त्यांचा दिसत असतो खेळातला. आणि आता देखील आपली चांगली सुरुवात करतायत गोलंदाजीमध्ये, ते पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी अच्युत पाटील. 2 चेंडू संपल्यात, षटकातील 3रा चेंडू. टायमिंग लावलाय 20 मिनिटात तुम्हाला इथे इनिंग मधले पहिले 4 षटका उडकायचे आहेत. तर नाईस बॉलिंग, अतिशय अगदी बोटातली कलात्मक गोलंदाजी आपण पाहतोय. 9 वाजून 55 मिनिटं झाली होती सुरुवात जेव्हा इनिंगला झाली त्यावेळेस, त्यामुळे 20 मिनिटं तुम्हाला असतील. 10:15 वाजता इथे 4 षटकं संपली पाहिजेत. दरम्यान हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली गोलई करत असताना अगदी आपला प्रभाव अतिशय सुरेख अचूकता पाहायला मिळते ती गोलंदाज अच्युत यांची. यानंतर षटकातील पॉवर प्ले मधला 4था चेंडू. इथे मात्र थोडासा अखूट टप्पे चेंडू म्हणता येईल. चेंडू थोडंसं गती जरी कमी असली तरी चेंडू फटका मारण्यात तेवढंसं जमलं नाही आणि चेंडू गेलाय तो काबू क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव अमर आपल्या खात्यामध्ये जमा करत असताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2 पर्यंत पोहोचलेली. अशा प्रकारे धावा जर केलं तर निश्चितच संघाला तुझे लक्ष आहे 63 धावांचं ते करणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला अगदी पहिल्या षटकापासून जसं गती ठेवावी लागेल चांगल्यापैकी. तर दोन्ही मास्टर ब्लास्टर फलंदाज आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर अमर देखील चांगली बॅटिंग करणारे फलंदाज आहेत. त्याच सारथी अमित पष्टे जे की विस्फोटक खेळाडू म्हटले जातात, नेहमीच सातत्याने एक चांगला खेळ करत असतात. त्यांच्यावर सुद्धा ही दारोमदार आहे. इथे मात्र स्वीजेटचा फटका पडतो. एवढं सुरेख क्षेत्ररक्षण बघा, अगदी चांगली क्षेत्ररक्षणाची ही बाजू जर पाहिली तर खूप दर्जेदार पाहायला मिळते साई ॲटो विल्स संघाकडून. जसं आपला गोलंदाज गोलंदाजी करतोय त्यांना 7 मात्र चांगली मिळती आहे ती फिल्डिंगची. आणि तेव्हाच पहिल्या षटकात धावा घेणं थोडंसं कठीण बसलंय कारण बघता 5 चेंडू संपलेत, फक्त 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आणि इथून आपल्याला अंदाज येईल की पूर्ण तयारीने उतरला हा साई ॲटो विल्स संघ. तेजस ठाकरे आणि दिनेश सोनावणे नक्कीच आपल्या संघाच्या कार्यावर खुश असतील आतापर्यंत, कारण खूप अचूकता पाहायला मिळते खेळातली. या षटकातला अंतिम चेंडू याच मात्र अगदी गुड नाट एका प्रयत्न पटकावण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लागला पुन्हा एकदा. तर 30 मध्ये चेंडूला थांबवलं जात आहे आणि एक सफल षटक संपला म्हणता येईल. ज्या षटकात जरी विकेट आली नसली तरी गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्यापैकी यशस्वीता मिळाली कारण फक्त 3 धावा आल्या ती या 7 चेंडूवर. आणि अच्युत त्यांचा खूप प्रभावी मारा आपण पाहिला. तो पहिल्या षटकातला एक जबरदस्त जबाबदारीपूर्वक इथे गोलंदाजी झाली आणि षटक संपलं गेलं ते पहिलं. तर 63 धावांचा पडला करताना धावसंख्या अवघी फलकावर लागले 3 धावा. अजूनही 60 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. बघा दडपण नक्कीच संघाचं थोडंसं इथे वाढलं गेलं. पहिल्या षटकातील धावा न आल्यामुळे विकेट जर तुम्ही जरी थांबवून ठेवली असली तर त्या गतीने धावा सुद्धा येणं गरजेचं आहे. तर हे कार्य आता पुढच्या षटकात करावं लागेल या जोडीला, कारण इथे चांगली कामगिरी सध्या झाली पहिल्या षटकातून. त्यानंतर आता दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॅटिंग पापल्या पण पाहतोय दुसऱ्या षटकात सुरू होत आहे. चला दोन्ही कॅप्टन पुन्हा एकदा तुम्हाला उल्लेख आम्ही करू इच्छितो. कुणबी 11 आणि विहान स्ट्रायकर या पुढचा होणार सामना. तेव्हा आपण तयारी ठेवा, लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. नवीन षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मेगन पाटील जे सज्ज होताना, ज्यांनी आपल्या संघासाठी सुरुवातीला बॅटिंग करताना मात्र 16 धावांचं योगदान दिलं. आता एक निव्वळ गोलंदाज म्हणून आपली कामगिरी करण्यासाठी उत्सुक झालेत ते या नवीन षटकामध्ये.
आणि इथे मात्र चेंडूवर अगदी सुरुवात तर पाहतोय धमाकेदार होताना चेंडू निघून गेलाय तो सीमा पार चौकार. तर अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील पावले असल्यामुळे वर एक आक्रमण सुरू केलं गेलं आणि पहिला चेंडू आम्ही त्यांनी बिरकावून दिले तो सरळ सीमा पार होताना चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या आता पोहोचली पलकवरती आतापर्यंत 7 धावा 7. तर पावप्लेचा हा फायदा आपण बघतो. फलंदाज नव्याने सुरुवात करतात या खेळामध्ये अमित पष्टे आणि पहिल्या चेंडूवर एक दामदार सुरुवात करताना चौकार. बॉल द्या. तर आपल्या या स्पर्धेचा नियम आहे की बॉल कधी हरवला तरी नवीनच चेंडू दिला जाईल. अगदी शेवटचा चेंडू जरी असला सामन्यातला तरी सुद्धा नवीनच चेंडू दिला जाईल. याची कृपया प्रत्येक खेळाडूने नोंद घ्या, विशेषतः कॅप्टनने, कारण 6 इंचचे सामने आपण खेळ सध्या टेनिसचे बॉल पाहतोय. एक चांगले हेवी कंपनीचे हे बॉल आहेत जे कधी कधी बऱ्याच वेळा शूट देखील होतात, चांगले स्ट्रोक देखील बसतात. कारण अनेक चौकार षटकार आपण गेल्या 2 दिवसात पाहिले या बॉलवर खेळले जाणारे. त्यामुळे निश्चितच हा चांगला चेंडू वापरला गेलाय, वजनाने जड आहे. इथे मात्र अगदी अंदाधुंद बॅट फिरवली गेली, कुठल्याही प्रकारचा इथे चेंडूवर नजर नव्हती आणि फटकवण्याचा प्रयत्न चेंडू स्विचचा प्रयत्न केला गेला की ज्यावर सफलता आली नाही आणि आणखी एक चांगला चेंडू संपला गेला षटकातून. तर 2 चेंडू संपले गेले तर धावसंख्या सीमित थांबली गेली आहे ती 7 वर. बिनबाद 7 धावा, प्रत्येक षटकात जवळपास 12 पेक्षा धावा जास्त करायचे आहेत. 12 साडेबाराच्या गती राखला प्रत्येक षटकामधून. आणि इथे मात्र आपला खास फटडीतला फटका मानला लागेल तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात केले गेलेत सीमा रेषेवर. तोपर्यंत एक सिंगल धाव. तर चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं देसाई टू विल्स खेळाडूंचं आणि संघाची धावसंख्या पोहोचली 8 वर. बिनबाद 8 धावा. आम्ही त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी संघासाठी बॅटिंग करण्याची, कारण त्यांना नक्कीच रिस्क घ्यावी लागेल इथे सामन्यातून. आम्हाला एक शांत स्वभावाचे खेळाडू आपण बघतोय, मात्र ते आक्रमक आपल्याला अमित त्यांच्या बॅटमध्ये नेहमीच पाहायला मिळाले. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर टेनिस नेहमी पाहायला मिळतो. इथे मात्र असं पुढे सरसावले ते चेंडूला चांगल्यापैकी फटकावला गेला. तिथे क्षेत्ररक्षक जरूर या चेंडूला स्टॉप करतायत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. अमर आणि आम्ही तिचे प्रयत्न चाललेत चांगल्यापैकी धावा करून आपल्या संघाला पुढे न्यायचं, आपला संघाला विजय मिळवून द्यायचा. त्यांचं देखील एक स्वप्न आहे. बघूयात किती सत्य होईल. आतापर्यंत 4 चेंडू संपले षटकामधून आणि निकेतन बघा स्वतः मात्र संघ मालक खूप मेहनत करतायत. आपल्या संघाची एक चांगली जबाबदारी खांद्यावर असताना फिल्डिंग सेटअप केला गेला आणि त्यानंतर षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र स्टंप थोडेसे ठेवत थोडंसं फ्रंटफूटला आले होते फलंदाज आणि खेळण्याच्या प्रयत्नात असफलता आली, कारण लगातार चांगली गोली होते. पहिल्या चेंडूवर चौका ठोकल्यानंतर मेगन याने स्वतःला सिद्ध केलंय एक चांगली गोली करताना आणि षटकातले 5 चेंडू संपवले आतापर्यंत. तर धावसंख्या थांबली गेली आहे ती 9 वर. अंतिम चेंडू दाखल बाकी आहे. पॉवर प्ले मधला पण बघतो की त्याचा एवढासा फायदा मिळाला नाही संघाला, फायदा घेऊ दिला नाही गोलंदाजांनी. इथे मात्र काय घडलंय तर नक्की चेंडू अगदी पाय राधा पण तो अगदी ऑफस्टंप सोडून निघत होता. हे पंचांनी दाखवलंय आणि त्या दरम्यान लेग बाय स्वरूपात इथे धावली आणि षटक देखील संपलं गेलंय. ते संघाकडून दुसरं 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 लागली अवघी. 5च्या गतीने 10 धावा लागल्यात, परंतु गती आपण जर पाहिली तर जवळपास 13च्या गतीने धावा इथे करायच्या होत्या प्रत्येक षटकामधून आणि गती खूप मागे पडली पहिल्या 2 षटकामध्ये. त्यामुळे आता दडपण संघावर आलेला धावा काढायचं आणि पुढची आता जी 3 षटकं बाकी आहेत, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूत निश्चितच ही गती आता जास्त झाली, वाढली गेली प्रत्येक षटकामागची. तर 63 धावांचं लक्ष असताना आपण बघताय अजूनही 53 धावांची गरज आहे. ती येणाऱ्या पुढच्या मात्र 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये. तर जवळपास आता मला वाटतं 18 धावा प्रत्येक षटकातून करावं लागतील. 17 ते 18 धावांची आता आवश्यकता असतील प्रत्येक षटकातून, कारण 53 धावांचं लक्षात राहते ते उर्वरित 18 चेंडूवर. तर यानंतर आपण पाहतो की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण गेले साधारण 2 दिवस हसमुख पाटील जे ऑफिशियल पंचायत या सामन्याची या स्पर्धेचे ते देखील इथे उपस्थित झाले आहेत. कारण अगदी रात्रंदिवस भाविक
तर रात्रंदिवस मात्र त्यांची ही धडपड असते. एक पंच म्हणून ते हसमुख पाटील यांचं इथे आगमन झालंय. हार्दिक स्वागत त्यांचं देखील. आणि परत दरम्यान आपण जाऊया आता तिसऱ्या षटकाकडे. नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर भाविक पाटील यांना आपण इन ऍक्शन पाहतोय. बॉलिंग मार्कवर आपला मोर्चा इथे सांभाळतील. तर विहान स्ट्रायकर बघा, विहान स्वतः आलाय तिथे. त्या नावाने संघ जो खेळतोय विहान स्ट्रायकर, आपलं देखील सहर्ष स्वागत. या पुढची आपण लढत पाहणार. हे दोन संघामध्ये कुलबी 11 वर्सेस विहान स्ट्रायकर. तर नवीन षटकाला सुरुवात भाविक पाटील, एक उमदा गोलंदाज, युवा गोलंदाज. बघा पहिल्या चेंडूवर आपली प्रभाव दाखवलाय. पहिल्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेर निघाला होता ऑफस्टमच्या आणि चांगली लेंथ पकडली गेली पहिल्या चेंडूवर भाविक यांनी. त्यांना माहिती आहे आपल्याकडे चांगलं पाठबळ आहे, चांगल्यापैकी धावा आहेत. कारण अजूनही पाहिलं तर 17 चेंडूकडे बाकी राहिला आहे आणि या 17 चेंडूत करायच्या धावा त्या 53. 63 धावांचं आव्हान होतं आणि यावेळेस मात्र अगदी आम्ही त्यांनी सहजतेने हा फटका मारला गेलाय आणि खूप चांगला स्ट्रोक मारताना चेंडू अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून मस्त कलत असतं. ते सीमेपलीकडे षटकार, उत्तुंग षटकार. याचसाठी जाणलं तर अमित यांना नुकताच हा षटकार धावसंख्या पोहोचली ती 16 वर 16. या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघ कर्णधार कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये विहान स्ट्रायकर्स. दोन्ही संघ कर्णधार सज्ज राहायचे. लगेच आपण या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स दिनेश ठाकरे सर. चला आपली प्लेलिस्ट सुद्धा पाठवून द्या लगेचच. दोन्ही संघांना ही विनंती असेल. कुलबी 11 आणि विहान स्ट्रायकर. भाविकेचा पुढचा चेंडू इथे मात्र अगदी फुल टॉस होता. या फुल टॉसवर झेल घेण्याची संधी आणि एक चांगला झेल तिथे मात्र टिपतायत अच्युत पाटील. त्यामुळे संघातील हा महत्वाचा विकेट आपण पाहतोय. अमित बॅक टू द पेव्हलियन. एक धोकादायक फटकेबाज फलंदाज मात्र इथे अगदी बाद केलं गेले. लालच दाखवला आणि या लालचा पाशी फटकवण्याच्या प्रयत्नात हवेत चेंडू राहिला आणि बाकीचं काम मात्र तमाम केलंय ते अच्युत यांनी. विकेट क्रमांक 1 जे मात्र बाद होताना अमित बाद झालेत. तर संघाची पहिली सुरुवात आपण पाहतोय. धावफलक असताना 16, एक गडी बाद. जो दबाव होता संघावर सुरुवातीपासून, कारण 63 धावांचं टार्गेट होतं लक्ष, त्याचा पिछा करत असताना मात्र ही थोडीशी का होईना मानसिकता इथे दिसली नाही खेळाडूंची आणि त्यामुळे इथे थोडंसं प्रेशरमध्ये असताना फलंदाजांनी फटकावण्याच्या प्रयत्नात स्वतःहून आपली विकेट गमावली असं म्हणावं लागेल. तर भाविक यांचं कौतुक करावं लागेल. त्यासाठी काय चांगली गोली करतायत. त्यांना सगळ्याला आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्यांनी विकेटवर गोलंदाजी करत ही पहिली सफलता मिळवली. त्यानंतर नवीन फलंदाज नरेश पाटील. चला घाई करा, थोडंसं स्पीडअप झाला पाहिजे. आपल्याला 4 जी ओव्हर टाकायचे आहेत 20 मिनिटांमध्ये आणि वेळेचं आपण बंधन ठेवलं पाहिजे. बरोबर 10:15 आपण इथे पण पाहतोय की हे 4 षटकं संपली पाहिजेत. 10 वाजून 7 मिनिटं झालेत. तर भाविक यांचा पुढचा चेंडू इथे मात्र डावखऱ्याचा फलंदाज आणि डावखऱ्याचा गोलंदाज हे कॉम्बिनेशन असताना चेंडू अगदी पटकवला गेला तो मिड ऑन रिझनला की ज्यावर एक धाव फलंदाज पूर्ण केले. ते नुकतीच नरेश यांनी आणि आपलं वैयक्तिक खातं उघडल्या संघाची धावसंख्या पोहोचवली आहे ती धावफलकावर 17 अतिशय चांगला आपण इथे खेळ पाहतोय. अर्थातच विक्रमगड आणि बाळा तालुका यांच्या संयुक्त विधिबनाने आपण पाहतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लब यांचं सुंदर देखणं आयोजन आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय पार पाडली जाते. गेले 3 दिवस, आज हा 3रा दिवस आहे. प्रत्येक दिवशी आपण 5-5 संघांना सहभागी करून घेतले. एकूण 15 संघांचा सहभाग या स्पर्धेतला. इथे मात्र चेंडूला थोडं टर्न करण्याचा प्रयत्न आपण तो टर्न करत असताना आता चेंडू थोडासा लूज मिळाला, त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजांनी. लगेच चेंडूला पाठवले तर सरळ सीमेपलीकडे षटकार. याची जबाबदारी आपण पाहतो सध्या घेताना आपल्या खांद्यावर अमर पाटील आणि एक चांगला दर्जेदार षटकार टोकताना संघाची धावसंख्या नेली तिथे फलकावर 23 या अंकावर 23 रन. अजूनही 40 धावांची गरज, कारण षटक क्रमांक आपण पाहतोय भाविक यांचं 3रं. या 3ऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू संपले ते 5, म्हणजे अजूनही 13 चेंडू बाकी आहे. 13 चेंडू धावा करायच्या 40 धावा. बघा सामना अजूनही कठीण नाहीये. अजूनही पण सामन्यातून काहीतरी करू शकताल अशा प्रकारचे स्ट्रोक मारले गेले तर. 13 धावा आपले 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता, कारण 63 धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 23 धावा फलकावं लागल्यात. इथे मात्र हा पूर्ण एकदा फुल टॉस पडतो. या फुल टॉसचा फायदा गोलंदाजांना घेता येईल का? आणि निश्चितच हा झेल घेताना
फलंदाज इथे माघारी परततील. एक पुन्हा एकदा आपण पाहिलं की लक्ष विचलित केलं गेलं. फलंदाजांना अगदी संधी दिली फटकवण्याची आणि फटकी मारत असताना हा चांगला झेल आशिष यांनी हा झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र अमर पाटील माघारी परतताना आपण पाहतो की एकाच षटकामध्ये 2 गडी बाद केले महत्वाचे आहे. सुरुवातीला अमित पष्टे यानं बाद केला, आता नरेश यांच्या साथीला आपण अमर पायना पाहत होतो ते अमर देखील बाद झाले. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या गेल्यात. 2 विकेट एकाच षटकात झाल्यानंतर तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला आणि 3 षटकात समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पहिली तर थांबली गेली ती 23 धावा. नवीन फलंदाज रोशन पाटील. तर बॅटिंग लाईन खूप चांगली या संघाकडे आपण पाहतोय ती अर्थात देवांश 11 संघाकडून, पण बॅटिंगचा उपयोग व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे. कारण आता पाहिलं तर 3 षटकं संपले, 18 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे 2 षटकामध्ये. आता धावा करायचे ते 40, म्हणजे गती प्रत्येक षटकामध्ये पहिली तर 20ची आता राहिली आहे. 20च्या गतीने धावा इथे करण्यासाठी तुम्हाला 3 मल्टी हिट मारावे लागतील, 3 मोठे पटके प्रत्येक षटकातून येणं गरजेचं. आणि यासाठी आता आपण पाहतो हे 2 फलंदाज नरेश पाटील आणि साथीला मात्र आता रोशन पाटील ही जोड मैदानात असेल. नवीन षटकाला पुन्हा सुरुवात होईल ती अच्युत यांच्या, ज्यांनी अतिशय पहिलं षटक खूप प्रभावी टाकलं. इथे मात्र पहिला चेंडू आणि डायरेक्ट निशाणा आपण पाहतो. फलंदाज बाद. नरेश यांना अगदी क्रीज मध्ये येण्यापूर्वीच त्यांना मात्र धावची स्वरूपात बाद केला. अगदी खूप चांगला नेम ठेवला आणि अचूकतेने मात्र चेंडू फेक केली होती ती स्वतः इथे मेघनेने आणि फलंदाज बाद. तर नरेश बाद झालेत. तर मेघनेचा निशाणा अचूक ठरला आणि संघासाठी मात्र अगदी विकेट मिळून गेली. तर पाहतोय ते चांगलं पण काम प्रत्येक संघातील खेळू करताना आपण पाहत असाल आणि विशेषतः आपण पाहतो की साई एटोविल संघाने आपली बॉडी लँग्वेज सगळी त्यांची सिद्ध करते, दाखवते की आपण पॉझिटिव्ह इथे गेम करतोय आणि निश्चितच सकारात्मक ही सोच त्यांची खूप प्रभावी ठरते संघासाठी. तर आतापर्यंत संघाची इथे पण पाहिलं असेल तर 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद होताना संघाची धावसंख्या अवघी थांबली गेली फलकावर ती 23 धावा. अजूनही 40 धावांची गरज. येणार आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पुढचा चेंडू त्यावेळेस थोडंसं सफल झाले तर फलंदाज रोशन आणि चेंडू तटवला गेलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान थोडंसं मिसफिल्डिंग आणि त्याच्यावर धावू की न धावू अशा प्रकारे संभ्रमात मात्र इथे फलंदाज धाव काही मिळाली नाही. कारण आपल्या क्रीजमध्ये पुन्हा एकदा राहिला. रोशन यांची साथ होती पण तो कुठल्या प्रकारची इथे तशी तयारी दाखवली नाही. एकच धाव. दोन्ही खेळाडू आपल्याकडे न पाहता एकमेकाकडे त्यांनी चेंडूकडे पाहत राहिले, त्यामुळे इथे धाव घेण्याची संधी मात्र दवडली गेली. कारण फक्त एकच धाव. या दरम्यान एक चांगली आपण गोलंदाजी सध्या पाहतोय ती मेघनेची आणि षटकात पुढचा चेंडू इथे चांगला फटका. तिथे चेंडू हवेत असताना तिथे फलंदाज मात्र मनोज बाद. मनोज यांनी फटकवण्याचा प्रयत्न केला होता, अखेर मात्र इथे यश आलंय संघाला. आणखी एक गडी माघारी परततोय. 0 मात्र बाद होताना थोडीशी निराशा संघाच्या वातावरणात पाहायला मिळते गोटामध्ये. कारण विकेटवर धावा येत नाहीत परंतु विकेटवर जात चालल्यात आणि संघ आता खूपच अडचणीत. पहिल्या सामन्यामध्ये अगदी अडचणी वाढत चालल्यात त्या इथे देवांश 11 संघाच्या. तो श्रीकांत यांनी चांगला झेल टिपताना आपण पाहतो की या षटकात मेघने यांनी सफलता मिळवली आहे. आपली या स्पर्धेतली पहिली विकेट म्हणता येईल किंवा आपल्या कोट्यातला हा पहिला सफलता मिळवताना एक चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज सागर गावळे जे येतात मैदानामध्ये. बघूयात हा फलंदाज तसं पहिलं म्हटलं तर अगदी पहिल्या क्रमांकावर नेहमी बॅटिंग करत असतो, सलामी लपडतो. आज मात्र अगदी इथे पाठवलं गेलंय ते क्रमांक 6 वर, म्हणजे मिडल ऑर्डरला त्यांना पाठवलं गेलंय. ते सागर गावळे यांना सामना करतात पुढच्या चेंडूचा. इथे आल्याला सुरुवात करताना चेंडूला ऑन ड्राईव्ह केला गेला. तिथे शतरक्षक चेंडूवर झपाट्याने येतात अच्युत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आपलं वैयक्तिक खातं उघडलं. तर बऱ्याच वेळानंतर संघाची धावसंख्या आता पोहोचते फलकावर ती 23 वरून आता 25 या धावसंख्येवर. कारण आतापर्यंत या षटकात 4 चेंडू संपलेत आणि 2 धावा खर्च करताना 1 विकेट घेतली मेघनेने. तर चांगला आपला खेळ पेश करत आहेत सामन्यातला.
या षटकातील चांगली प्रभावी गोलंदाजी. इथे चेंडूला टर्न करतात बघा, अगदी टप्पापर्यंत चेंडू बराचसा फिरक यांनी देखील चांगली गोली करताना विकेट 2 घेतल्या. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका खूप चांगली राहिली आहे, कारण जे पाठबळ आहे धावांचं त्याचा मात्र चांगला उपयोग करतायत गोलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू इथे फुलटॉस झाला. या फुलटॉसवर बघूया काय फरक पडेल का, परंतु यावेळेस एका हाती जेल बघा, आउट ऑफ द सुंदर असा चला, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, जबरदस्त बघा, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त चांगल्यापैकी प्रयत्न केला गेला आणि षटक संपलं गेलं. ते इथे यशस्वी षटकाची सांगता होते, कारण मेघाने 2 गडी बाद केले या षटकामधून आणि आपला कोटा पुढे गेला 2 षटकांचा. अशा प्रकारे पाहिलं तर एकूण संघाची जर पाहिलं तर 4 गडी बाद झालेत. तर इथे 5वा फलंदाज बाद झालाय, कारण एकाच षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि टॉस इथे होतोय. चला टॉस करण्याकरता या. नवीन फलंदाज सुमित जाधव. हा चला, दोन्ही कॅप्टन लगेचच या विनाविलंब. दोन्ही कॅप्टन कुलबी 11 आणि त्याच्यासोबत आपण विहान स्ट्रायकर. चला, अगदी वेळ आता घालू नका. तर एकत्रित 4 षटकाचा खेळ संपला. अंतिम षटकाला सुरुवात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर पलकावर केवळ लागले ती 25 धावा आणि 63 धावांचा टार्गेट असताना आपण पाहिलं असेल की अजूनही 38 धावांची गरज. शेवटचं षटक बाकी आहे, बघूयात आता. मात्र षटकात टोकून देखील हे काम होणार नाही, परंतु आपल्याला अगदी संघासाठी लीग स्टेजचे सामना असल्यामुळे आपल्याला खेळावं लागेल चांगल्यापैकी. नवीन षटकाला सुरुवात, 5व्या षटकाला सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर अगदी हवापणे चेंडू पुश केला गेला, लगेचच एक सिंगल धाव. अजिंक्य मोकाशी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक सुरू असताना 1 चेंडूचा खेळ संपला आणि त्यानंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु या 5 चेंडूत धाबा करायच्या 37. बोथ टीम कॅप्टन्स कुणबी 11 त्यांच्या विपक्षामध्ये विहान स्ट्रायकर्स. दोन्ही संघ कर्णधार लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मान्यवर सन्माननीय संतोषजी मोकाशी, गुरुनाथजी मोकाशी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा महासंग्राम, त्याची आजचा हा 3रा दिवस. एका बाजूने विहान स्ट्रायकर्स, त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11. कुणबी 11 कॉलिंग दिली गेली आहे. कुणबी 11 वॉन द टॉस. कुणबी 11 वॉन द टॉस. मी मान्यवरांना विनंती करेन, आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर सकाळ सत्र आहे, आपण नाणेफेक जिंकली आहे. आपला निर्णय काय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा एक तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी गोलंदाजीमध्ये अगदी कस दाखवावा लागेल. तुमच्याकडे त्यासाठी कोणते गोलंदाज असतील? अथर्व एमी, दहेश युए आणि योगेश. धन्यवाद. त्यानंतर तुम्हाला मी सामन्यासाठी देतोय बेस्ट ऑफ लक. मी जातोय विहान स्ट्रायकर. अगदी आपण नाणेफेक पराभूत झाल्यात. जर नाणेफेक जिंकला असतात तर आपला निर्णय काय असता? फील्ड फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला असतं, आता मात्र फलंदाजी स्वीकारावी लागते. सकाळ सत्र आहे, अगदी किती धावा उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50+ वरती आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 3 दिवसांचा खेळ बघितलाय आपण. जास्त धावसंख्या होत नाही, 50+ धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला नक्कीच सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊयात इन ऍक्शन मैदानामध्ये. सामना रंगतोय साई ऑटोबेज त्यांच्या विपक्षामध्ये तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्याकडे अजून एक सन्मान्य पाहुणे इथे उपस्थित आहेत. अर्थातच चिंचगड गावावरून नामदेवजी भोईर सर आपल्या इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सुस्वागतम. विनंती की आपण सन्मानपूर्वक विचारमंचावर यावं. नामदेवजी भोईर सर, आपलं सहर्ष स्वागत. या आपण मंचावर आणि या क्रिकेटचा आनंद घ्या. तर अगदी नक्कीच सामना अगदी संपण्याची वेळ आलेली, कारण शेवटच्या षटकातील 5 चेंडू इथे संपले गेले. तर शेवटचा चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तो या षटकातून दर्शन आपल्या अजिंक्य मोकाशी यांचा.
आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर फलकावर पोहोचले ती 33 धावा. विजयासाठी 63 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय लक्ष अगदी खूप मागे पडलं ते सामन्यातून आणि सामन्यात ते अपचत्य बाकी आहे फक्त. तर अशा प्रकारे आपण पाहिलं असेल की अंतिम चेंडूवर एक धाव घेताना समाप्त जिथे खेळ होतोय आणि मोठ्या फरकाने मात्र संघाने बाजी मारली या सामन्यातून. ते अर्थातच देवांश 11 संघाला इथे मात्र अगदी पराजित करत साई ऑटोमोबाईल संघाने पहिला विजय मिळवलाय मोठ्या फरकाने मोठ्या धावांनी. त्यांचा हा दणदणीत विजय या स्पर्धेतला पहिला विजय.